नमस्कार, रीना होम किचन मध्ये आज आपण माझ्या पद्धतीचं चिकन रस्सा बनवणार आहोत। या रस्स्यासाठी लागणारं साहित्य अगदी घरगुती आहे, पण तुमच्याकडे एखादं साहित्य नसेल तर त्याला पर्याय सुद्धा मी दिलेला आहे व्हिडिओ मध्ये। तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सगळ्यात आधी इथे 7 ते 8 काजू घेतलेले आहेत, त्याऐवजी तुम्ही मगज बी घेऊ शकतात। इथे खसखस घेतली अर्धा चमचा, त्याच्या जागेवर तुम्ही तीळ वापरू शकतात, पांढरे तीळ। याच्यात थोडं गरम पाणी टाकलेलं आहे आणि याला आपण झाकून देणार आहोत 15 मिनिटांसाठी। इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे। लाल तिखट पावडर, धने पावडर, हळद पावडर, त्याच्यानंतर याच्यामध्ये चिकन मसाला, गरम मसाला ऍड केलेला आहे आणि मीठ चवीनुसार ऍड केलेलं आहे। आता याच्यात लाल तिखट, गरम मसाला किती हवं तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे। आले लसणाची पेस्ट पण ऍड केलेली आहे। आता याच्यामध्ये ना मी दही वापरलेलं आहे, पण समजा दही नसेल, होतं असं कधी कधी, तर दही नसेल तर त्याऐवजी 2 टमाट्याची पेस्ट घ्यायची आहे आणि ती आपण आत्ता मॅरिनेशन मध्ये न वापरता नंतर वापरायची आहे। 4 चमचे दही घेऊन याला मॅरिनेट करून आपण बाजूला ठेवून देणार आहोत। आता जे आपण काजू भिजवून घेतले होते ते आणि कांदा घेतले, 3 कांदे घेतलेत लहान आणि काजू, याला आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। अशा पद्धतीची पेस्ट झालेली आहे। आता तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही गरम मसाले ऍड करायचे, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, वेलदोडे आणि इथे दालचिनी पण घेतलेली आहे। ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। जसंच हे तडतडलं, गरम मसाले झाले की त्याच्यामध्ये आपण जिरं ऍड करणार आहोत। जिरं तडतडलं की कांदा ऍड करायचा आहे आणि आलं लसणाची पेस्ट पण आपल्याला याच्यात ऍड करायची आहे। आता हा कांदा जो आहे छान ब्राऊन परतून घ्यायचा आहे। तो परतला की त्याच्यामध्ये लाल तिखट, धने पावडर आणि इथे मी काळा मसाला वापरला, त्याऐवजी तुम्ही वापरू शकतात गरम मसाला। याला छान परतून घेणार आहोत आणि जी पेस्ट आपण केली ती लगेचच टाकायची आहे, नाहीतर आपले मसाले जळतील। आता इथे जर दही वापरलं नसेल तर टोमॅटोची जी पेस्ट केलेली ती इथे वापरायची आहे, पण मी दही वापरलंय म्हणून मी टोमॅटोची पेस्ट वापरलेली नाहीये। आणि ही इतकी छान होते ना की रेसिपी, तिखटही नाही, खूप गोड पण नाही, मस्त होते, झणझणीत मस्त। आता याला आपण छान मसाला परतला, तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण चिकन ऍड करून घेणार आहोत। चिकन अर्धा तास मॅरिनेट झालेला आहे, पण जास्त वेळ मॅरिनेट केलं तर अजून छान होतं। आता हे या चिकनला जे आहे आपण छान हलवून घेणार आहोत। सगळीकडे मसाला लागला की 15 मिनिटं आपण हा झाकून देणार आहोत। 15 मिनिटांनंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करून घ्यायचं आहे। त्याच्यात पाणी ऍड केलं नव्हतं, त्याच्याच स्वतःचं पाणी सुटलंय आणि चिकन पण अजून मसाले त्याच्यात मुरतात। आता याच्यामध्ये आपल्याला हवं तितकं पाणी आपण ऍड करून घेणार आहोत। तर इथे थोडं कोमट पाणी इथे मी टाकलेलं आहे। मीठ आधी ऍड केलेलं आहे म्हणून फक्त रस्सासाठी जेवढं मीठ लागेल तेवढं ऍड केलेलं आहे। तर ही जे आहे मला एवढं घट्ट नको आहे, आत्ताच किती घट्ट झाले बघू शकता, तर मी अजून थोडं पाणी ऍड केलेलं आहे आणि हे मी झाकून देणार आहे। आता चिकन पूर्णपणे शिजेपर्यंत मी झाकून शिजवून घेतलं आहे। त्याच्यामध्ये कसुरी मेथी, दुधावरची साय घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। दुधावरची साय नसेल किंवा क्रीम नसेल घरात तर ते स्किप करू शकतात, पण त्याच्यामुळे रश्श्याला एक छान टेक्स्चर येतं म्हणून ते ऍड केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपला चिकन रस्सा रेडी आहे। नक्की बनवा आणि सांगा कमेंट बॉक्स मध्ये। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। बाय।